आज आपण बनवणार आहोत बोंबील, सुके बोंबील। तर ह्या ठिकाणी मी बोंबील असे बारीक करून घेतलेले आहेत, थोड्या वेळ पाण्यात सोक करायला ठेवलेत। 2 बटाटे असे कापून घेतलेत, ह्या ठिकाणी वाटण करत आहे। तर ह्या ठिकाणी मी 4-5 पाकळ्या अशा लसणाच्या घेतल्यात, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, टमाटे घेतली आहेत 3 छोट्या साईजचे आणि एक कांदा घेतलेला आहे, अद्रक एवढ्या साईजचा टमाटा आहे। तर आपण आता पिसून घेऊया। कढई आपली तापलेली आहे, आपण ह्याच्यामध्ये तेल सोडूया। आता आपण बघूया, मसाला आपला शिजलाय चांगल्या प्रकारे, तेल पण सोडले बघू शकता। आता आपण याच्यात पाणी टाकू या। आपली भाजी बघा, मस्त तेल पण सुटलंय। बटाटा शिजलाय का नाही बघूया। बघा, बटाटा पण शिजून निघालेला आहे। पुन्हा एकदा दाखवते, बटाटा पण शिजून निघालेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये बोंबील सोडणार आहे, कारण बोंबील शिजवायला जास्त वेळ नाही लागत, हे सुके बोंबील। त्याच्यामुळे मी आधी बटाटा शिजून घेतलाय आणि मग बोंबील टाकणार आहे। ओ, उठला तू? ही भाजी रेडी झालेली आहे, बघू शकता। आता आपण ह्याच्यात कोथिंबीर सोडून गॅस ऑफ करून गरमागरम भातासोबत सर्व करून खाऊ शकतात। हो, सुक्या बोंबिलाची भाजी ओली।